प्रेक्षकांना नमस्कार। यावेळेला AHN न्यूजची टीम अशा कार्यक्रमामध्ये आहे की ज्या ठिकाणी नवरात्रीच्या निमित्तानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज असंख्य महिला आणि पुरुष कार्यकर्ते हे देवीच्या नवरात्रीच्या निमित्तानं दर्शनाला जाते। विशेषतः अमरावती असेल, मग ते कौंडण्यपूर असेल, या परिसरामध्ये असणाऱ्या देवीच्या दर्शनाला विशेष करून जात आहे। आणि यावेळेला दस्तूर खुद्द महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश महिला सरचिटणीस रीताताई गुप्तासुद्धा आपल्यासोबत आहे। त्यांच्याशी आपण बातचीत करूया। ताई, आज ज्या पद्धतीनं हे जे संपूर्ण कार्यक्रममध्ये भरगच्च गर्दी झालेली आहे, काय सांगाल? सर्वप्रथम मी तुषार गिरेचं आणि त्याच्या अख्ख्या टीमचं मनापासून खूप खूप धन्यवाद देते त्यांना, कारण त्यांनी महिलांची ही दर्शनाचं जे सगळं तयारी केलेली आहे। मी येता मी विचारलं, दादा होते आमच्याबरोबर, की हे गाड्या कशासाठी? त्यामुळे महिलांना नेण्यासाठी। मी खरंच खूप उत्तम प्रकारे त्यांनी ते नियोजन केलं आहे आणि हे नियोजन मला असं वाटतं दरवर्षी तुम्ही करता तुषारजी। ते हे ह्या वर्षी इलेक्शन आहे म्हणून असं नाही आहे, पण दरवर्षी त्यांचं नियोजन छान असतं आणि महिलांना मी आता मगाशी शुभेच्छा दिले, नीट जा आणि नीट परत या। तुषार भाऊ गिरे, आता न्यूजही जाहीर झाली की आमचे संभावित उमेदवार आहे या विभागाचे। याच्यामुळे आता दरवर्षीच तुषारभाऊचा उपक्रम असतो आणि अशाच पद्धतीने तुषारभाऊ या क्षेत्रात खूप चांगलं काम करत असतात। या सर्व महिलांना एक एक पदाधिकारी प्रत्येक गाडीमध्ये आमचा देऊन अशा पद्धतीने घेऊन जाणं, त्यांचं दर्शन करवणं, त्यांना कोणती अडचण न हो आणि त्यांना परत घरी घेऊन येणं सुखरूप, या पद्धतीची व्यवस्था त्यांनी केली। यावरून दिसून पडते की एक उत्तम व्यवस्थापक कसा असायला पाहिजे, तर तो तुषार गिरे यांच्यासारखा असायला पाहिजे आणि आम्हाला अभिमान आहे की असा उपशहर अध्यक्ष आम्हाला लाभलेला आहे। त्याचबद्दल मी तुषार गिरे यांचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं माननीय राजसाहेबांचे विचार आणि त्यांच्या शैलीनुसार ते काम करत आहे। अतिशय उत्तम आणि आम्हाला खूप आनंद झाला। वरिष्ठ म्हणून मी खूप अभिमानी आहे। दक्षिण पश्चिमची विधानसभेची निवडणूक आहे आणि दक्षिण पश्चिमचा गड राखणे किंवा त्या ठिकाणी झुंज देणे, लढणे हा फार मोठा संघर्ष आहे। कारण इथे जगज्जेता असे नेता आहेत जे मंत्रिमंडळात आहे आणि त्यांच्या विरोधात काम करणे म्हणजे त्यांच्या समोर दत्त म्हणून उभे टाकणं ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी एक खरी कसोटी राहणार आहे। ताई, आज ज्या पद्धतीनं तुषार गिरेंना काय उमेदवारी निश्चित झालेली आहे? संभावित केले हे बघा, साहेबांनी सांगितलं आहे, पण ज्यावेळी एक्झॅक्ट सगळे सीट्स डिक्लेअर होतील त्यावेळी तुषारजींचं पण सीट डिक्लेअर होईल। आत्ताच्या मितीला तुम्हाला मी असं काही सांगू शकत नाही, पण त्यावेळी ज्यावेळी साहेब नागपुरात होते त्यावेळी त्यांनी असं एक अनाऊन्स केलं होतं आणि मला असं वाटतं कोणी घाबरू नये। हे इथेच नाही, सगळीकडे थोडेसे समोरची पक्ष घाबरलेला आहे। मला असं वाटतं जर चांगलं काम केलं असेल तर कोणी घाबरू नये। आम्ही चांगलं काम करतो, लोकांना आमच्यावर विश्वास आहे। काय माहिती, तुषार भाऊ आमचा भावी आमदार म्हणून येईल। तुषार गिरे हे भावी आमदार म्हणून सुद्धा दिसू शकतात असं रीताताई गुप्ता, ज्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला प्रदेश सरचिटणीस आहे असं यांचं म्हणणं आहे। आणि यावेळेला दस्तूर खुद्द तुषार गिरेसुद्धा आपल्यासोबत जोडलेलं आहे। तुषार, मला हे सांगा की आज ज्या पद्धतीनं असंख्य महिला या नवरात्रीच्या निमित्तानं या कार्यक्रमाला जात आहेत, कसं वाटतं आणि एवढं मोठं नियोजन करणं काय तारेवरची कसरत होती? जय महाराष्ट्र। सर्वात प्रथम पक्षाचे अध्यक्ष माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही पक्ष हा घरोघरी पोहोचवत आहे आणि इलेक्शन आहे किंवा समोर इलेक्शन दिसत आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही कधी असे कार्यक्रम राबवत नसतो। आमचे हे कार्यक्रम दरवर्षी आम्ही राबवत असतो। लोकांच्या समस्या जाणून घेणं, त्यांच्या समस्याचं निराकरण करणं, रोजगाराचा प्रश्न असेल महिलांचा, अजून संभावित जे काही प्रश्न असेल तो सोडवण्याचा। तसेच रीताताई गुप्ता आमच्या सरचिटणीस ताई, तसेच शहर अध्यक्ष चंदूभाऊ लाडे, दुर्गेशजी, संजयजी पळसखेडकर, सगळ्यांचं मला सगळ्या टीमचं सहकार्याला राहते। त्यामुळे आमचे हा जो उपक्रम आहे हा घरोघरी पोहोचणे, लोकांना जागृत करणे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना फक्त ही म्हणजे एक निवडणुकीच्या संदर्भात किंवा याच्यात काम करणारी नाही, लोकांच्या समस्या जाणून घेणे, त्यांच्या समस्या दूर करणे याकरता राजसाहेब ठाकरेंनी मनसे हा पक्ष काढलेला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर आपण होते तुषार गिरे यांनी असं सांगितलेलं आहे की फक्त निवडणुका आल्या म्हणजेच लोक कामाला लागतात असं नाही, तर खऱ्या अर्थानं ग्राउंड लेवलवर उभे राहून
तिथल्या ज्या स्थानिक नागरिक असतात त्यांच्या समस्या कशा सोडवता येईल, विशेषतः महिलांच्या भरपूर समस्या असतात त्यासुद्धा सोडवण्यासाठी आपला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कटिबद्ध आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आज मोठ्या संख्येनं महिला या ठिकाणी थोडी बातचीत पण करूया महिलांशी. काय ना तुमचं काय सांगाल? गुंजन, खूप खूप अभिनंदन तुषार भाऊंचं. सगळ्यांना अमरावतीला दर्शनाला नेत आहेत आणि सगळे आनंदी दिसत आहे, सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. हेच बघून तुषार भाऊचं खूप खूप अभिनंदन. तर अशा प्रकारे हे सर्व लोक आता अमरावतीच्या त्या देवदर्शनाकरता निघत आहेत. आपण थोडं पॅन करून दाखवा दिनेश, की बघा मोठ्या बहुसंख्येने या ठिकाणी महिला आलेल्या आहेत आणि सर्वांच्या चेहऱ्यावर एक उत्साह दिसून राहिलेला आहे. आणि अशा प्रकारे हे सर्व लोक हळूहळू या ठिकाणी ज्या गाडीचं नियोजन केलेलं आहे त्या गाड्यांमध्ये वाहनांमध्ये बसून हे समोरच्या देवदर्शनाच्या कार्यक्रमाला निघत आहे. नवरात्रीच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आणि नवरात्रीचा हा उत्साह ओसंडून वाहतो आहे. प्रत्येकजण नवरात्रीच्या निमित्तानं वेगवेगळ्या परिसरामध्ये वेगवेगळ्या गावाला जाऊन देवीचं दर्शन घेत आहे. यात शृंखलेमध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे या तमाम महिला मुंबादेवीचं दर्शन घेण्याकरता, अमरावती येथील देवीचं दर्शन घेण्याकरता, कोंडपूर येथे असलेल्या देवीचं दर्शन घेण्याकरता म्हणून खास हे लोक जात आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. यावेळेला आपल्यासोबत महिला अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया. मॅम, काय सांगाल, कसं वाटतं आज तुम्ही दर्शनाला चाललेले आहेत? माझं हेच आहे, जय महाराष्ट्र. रोशनी खोब्रागडे, दक्षिण पश्चिम शहर अध्यक्ष यापदी आज आम्ही ज्या बायांना नेत आहे अंबादेवीला, हे प्रत्येक आम्ही कार्यक्रम राबवत राहतो. आणि आज मी ज्या पदावर आहे त्यांचं सगळं कर्तृत्व माझ्या बायांना जातात. बाया आहे म्हणून मी आहे आणि इकडून वाटचाल जे आमचे मोठे पदाधिकारी आहे त्यांच्यानुसार मी करणार आहे. शहराची पकड कशी मजबूत करणार, कारण विधानसभा निवडणूक आहे. प्रत्येक घरी जाऊन प्रत्येकाच्या हे घेऊन आणि काऊन त्यांच्या पॉम्पलेट हे ते चर्चेत आणि सगळी बांधणी करून आपल्याला ते समोर न्यायचं आहे. जय महाराष्ट्र. मी प्रिया चेतन बोरकुटे, विभाग अध्यक्ष दक्षिण पश्चिम महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुषारदादातर्फे हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शहर अध्यक्ष, शहर उपाध्यक्ष आहेत ते. आणि अंबादेवीला आणि कौंडल्यपूर या ठिकाणी आम्ही जात आहे देवीच्या दर्शनाला. ठीक आहे. विभागीय अध्यक्षात कशी आपण बांधणी करत आहात? सगळं पहिल्या पदापासून शेवटच्या पदापर्यंत सगळ्यांना बांधणी चालू आहे आणि रीताताईंनी कालच पदं दिले आहे, त्याच्यामुळे मग सुरुवात झाली आहे बांधणीची. मॅडम, दर्शनाला जाता काय वाटतं? खूप एक्साइटमेंट आहे. असं वाटत आहे की नवरात्र आहे तर अंबादेवीचं दर्शन करायला पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही सगळ्या महिलांना जमा केलेला आहे आणि सगळ्या महिला खूप जास्त एक्साइटमेंटमध्ये आहे की कधी कधी गाड्या सुटते आणि कधी कधी आम्ही अंबादेवीचं दर्शन करतो. आणि मनसे आणि तुषार भाऊ यांनी खूप छान प्रोग्राम अरेंज केलेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांना नाश्ता, जेवण सगळ्यांची सोय आहे आणि आमचा पूर्ण ग्रुप इथे सगळेजण सामील आहोत आम्ही. धन्यवाद. कुंदा मानकर, मी उपाध्यक्ष आहे आणि म्हणजे आज इतका आनंद होत आहे की आम्हाला नवरात्राच्या आणि आम्हाला घेऊन जात आहे दर्शनाला. अंबादेवीचं दर्शन करत आहे, कौंडण्यपूर पाहायला मिळत आहे छान आणि सगळं छान होतं आहे. हेलो, मैं अर्चना भोयर. मैं अभी अमरावती जा रही हूँ दर्शन के लिए. बहुत ही अच्छा लग रहा है और इन ग्रुप ने मुझे जो ज्वाइनिंग किया है तो मैं इन लोगों की सबकी आभारी हूँ. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेशसह संजय मिरे, एच न्यूज, नागपूर. अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट. इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा. ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी. तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है. अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है. तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं. आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से.